वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 13 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। इचलकरंजी शाहू कॉर्नर परिसरातील सुवर्णयोग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून गावबग पोलिसांनी क्लब व्यवस्थापक, चालक आणि जुगार खेळणारे अशा 13 जणांना ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्यांच्याकडून 11,000ची रोकड, 3 दुचाकी, 6 मोबाईल आणि जुगाराचं साहित्य असा 2,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। इचलकरंजीतील शाहू कॉर्नर परिसरात सुवर्णयोग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाची इमारत आहे। या इमारतीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गावबग पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्री त्या इमारतीत छापा टाकला असता सांस्कृतिक मंडळास घालून दिलेल्या अटी शर्यतीचं उल्लंघन करून बेकायदेशीरपणे जुगार खेळला जात असल्याचं निदर्शनास आलं। या कारवाईत पोलिसांनी क्लब व्यवस्थापक प्रकाश बिसे, क्लब चालक शहानूर सावळगी आणि जुगार खेळणारे 11 जण अशा 13 जणांना ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्यांच्याकडून रोख 10,900 रुपये, 3 दुचाकी, 6 मोबाईल आणि जुगाराचं साहित्य असा 2,06,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी पोलीस अंमलदार अमित कदम यांच्या फिर्यादीनुसार गावबग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि